नमस्कार, मी रीना महाराष्ट्र न्यूज 7च्या आपला विदर्भ आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। पदवीधर मतदारसंघाचा नागपूर विभाग हा भारतीय जनता पार्टीचा गड आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गजांनी तो कायम राखत आणला आहे। ही जबाबदारी आता पक्षाने आपल्या खांद्यावर दिल्याने पदवीधर शिक्षकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा गड पुढेही कायम राखण्यासाठी प्रयत्नरत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांनी दिली आहे। ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते नागपूर शहराचा महापौर असा दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनात प्रवास करीत आलोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दिग्गजांनी आज या प्रवासात पदवीधरांचे नेतृत्व करण्याची, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संधी म्हणून पक्षाने उमेदवारी दिली आहे। आतापर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी सांभाळण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय। त्यात पुन्हा एकदा पक्षाने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीची जबाबदारी टाकल्याचे समाधान आहे। मागील 50 वर्षापासून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा गड आहे। माननीय गंगाधरराव फडणवीस त्यानंतर माननीय नितीनजी गडकरी यांचा 20 वर्ष हा गड राहिलेला आहे आणि त्यामुळे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला युवा मोर्चापासून तर महापौरापर्यंत ज्याला अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या, त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुन्हा एकदा मोठी संधी माननीय नितीनजींनी, माननीय देवेंद्रजींनी ही दिलेली आहे आणि त्यामुळे दडपण नाही परंतु जबाबदारी निश्चित आहे। हा मतदारसंघ पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात ठेवण्याकरता सामान्य कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील, आमदार असतील, या सर्वांना सोबत घेऊन हा गड पुन्हा एकदा आमच्या ताब्यात राहील याकरता आम्ही सारे मिळून प्रयत्नरत राहू। होय, 20 दिवस केवळ राहिलेले आहे। मतदारसंघ 6 जिल्ह्याचा आहे आणि त्यामुळे कोरोनासारखी महामारी देखील आहे आणि त्यामुळे यात मॅक्झिमम भर हा जो आहे हा डिजिटलायझेशनवरती आम्ही करू आणि डिजिटलायझेशनचा वापर करून, त्या सर्व साधनांचा वापर करून सर्व मतदारांपर्यंत पोचण्याकरता आम्ही सारेजण ताकदीने प्रयत्नरत राहू। अजूनपर्यंत आम्ही नीती किंवा प्लॅनिंग केलेलं नाही आहे। हा मतदारसंघ कार्यकर्त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे आमचे पदाधिकारी, संघटनेचे सर्व नेते बसून ठरवतील की कुठल्या पद्धतीने रणनीती करायची आणि कशा पद्धतीने पुढे जायचं। त्यांच्या मार्गदर्शनात, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आम्ही ही निवडणूक लढवू। गेल्या 5 वर्षात कोल्हापूर महानगरपालिकेत गाजलेल्या विविध घोटाळ्यांचा जाब विचारण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने पंचनामा मोर्चा काढण्यात आला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबरला संपते। या पार्श्वभूमीवर या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं। दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा महानगरपालिकेवर धडकला। यावेळी अमृत योजना घरफाळा घोटाळ्याबद्दल आंदोलकांनी निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलकांनी महानगरपालिकेच्या दारात झालेल्या कामांचा हिशोब द्या अशी मागणी केली आहे। महानगरपालिका दरवर्षी आर्थिक ऑडिट करते, मात्र झालेल्या कामाची चौकशी कोण करणार असा सवाल या आंदोलकांनी यावेळी केला आहे। 5 वर्षात सत्ताधाऱ्यांनी फक्त ढपले पाडले इतकंच नाही तर असे शब्दप्रयोग सुद्धा नेत्यांनीच वापरून पदाधिकाऱ्यांना कुरण मोकळं करून दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि युवक सहभागी झाले होते। खरं तर महानगरपालिका दरवर्षी ऑडिट करते, पण ते ऑडिट पैशाचं असतं आणि या पैशामुळं गैरकारभार झाला आहे का नाही हे समजतं। पण आत्ता आमची प्रामुख्यानं दुसरी मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं महापालिका पैशाचं ऑडिट करते त्याच पद्धतीनं या महापालिकेनं कामाचं ऑडिट करावं। कारण कामात कुठं प्रगती आहे, कामात कुठं मागं पडलो आहे हे त्याशिवाय समजणार नाही। आज आपल्याला माहीत आहे कोल्हापुरामध्ये रस्ते कमी, खड्डे जास्त, मग खड्ड्यांच्या दर्जाची तपासणी करायला पाहिजे। त्याच्यावर अधिकारी कोण कोण होते त्याची तपासणी करायला पाहिजे। मटेरियल कुठलं वापरलं, किती दिवसासाठी ते रस्ता होता, किती दिवसात पूर्ण झाला, त्याला बजेट किती गेलं, कोण ब्लॅकलिस्टमध्ये गेलं, या संपूर्ण कामकाजाचा साधारणपणे ऑडिट व्हायला पाहिजे, लेखापरीक्षण व्हायला पाहिजे। त्याच पद्धतीनं ज्वलंत प्रश्न घरफाळ्याचा आहे।
घरपाळा घोटाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कोण म्हणतंय 3,18,00,000 आहे, कोण म्हणतंय 11,00,000 आहे. आमच्याकडे माहिती आली 73 कोटीचं आहे. हे साधारणपणे किती वर्षापासून ऑडिट करताय? 5-7 वर्षाच्या ऑडिटवर जर तुम्ही 73 कोटी काढत असाल तर 20-25 वर्षाचं ऑडिट करा. तर या संपूर्ण कोण अधिकारी आले, कोण गेले, कुणी त्याच्यामध्ये गडबड केली, हे सगळे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या कामकाजाचा घरपाळा घोटाळ्याचा पूर्ण ऑडिट करावं लागेल. असे बरेच मुद्दे आहेत. शाळा सातत्यानं बंद पडताना दिसत आहेत. कोरोनानंतर सुमारे 60% हॉटेल कामगार बेरोजगार झाले असून त्या कामगारांच्या पगारातही मोठी कपात झाली आहे. त्यामुळे या कामगारांना न्याय देण्याची मागणी करत कामगार संघटनेच्या वतीने आज दसरा चौकात थाळी नाद आंदोलन करण्यात आलं आहे. या सगळ्या कामगारांना शासनाने 30,000ची तातडीने मदत करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे. शिवाय दिवाळी बोनस सुद्धा हॉटेल व्यवस्थापनाने द्यावा, हॉटेल कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे आणि अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक विचार न झाल्यास राज्यातील मंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तसेच याच मागणीसाठी 26 नोव्हेंबरला हायवे रोकोचा इशारा देखील देण्यात आला आहे. कामगार एकजुटीचा अरे आमच्या मागण्या मान्य करा. कालपर्यंत निवडणुकीचे एक्झिट पोल हे एनडीएच्या विरोधात होते. मात्र आज सकाळपासून जे ट्रेंड समोर येत आहे त्यामध्ये एनडीए समोर दिसत आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेने लालू प्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारले अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली. बिहारच्या निवडणुकीकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं होतं. कालपर्यंत एक्झिट पोल सांगत होते की आरजेडी समोर येणार आणि आरजेडी काँग्रेसचं गठबंधन जे आहे महागठबंधन ते सत्तेवर येणार. परंतु आज सकाळपासून जो ट्रेंड दिसतो आहे तर संपूर्णतः भारतीय जनता पक्ष आणि JDU या दोघांच्या NDAला लोकांनी पसंती दिलेली आहे. म्हणजे सर्व लोकांनी जे लालू प्रसाद यादव यांचं गुंडाराज होतं, जे समोर भविष्यात येणार होतं, ते नाकारण्याचा चंग बांधलेला दिसतो. आणि नितीश कुमार त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडवलं आहे, संपूर्ण देशामध्ये गोरगरिबांची काळजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून घेतल्या जाते आहे, त्या गोष्टीला लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा त्यासोबतच JDUचा हा विजय संपूर्ण भारतामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणार आहे. नागपूर युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट टिळक भवन येथे RTE निधी वाटपात घोटाळा झाल्याने RTE फाउंडेशन काढून आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे. RTE फाउंडेशन हे शाळा, विद्यार्थी पालक व शिक्षक यासाठी लढणारी एक संघटना देशपातळीवर बनलेली आहे. त्याचा अध्यक्ष मी सचिन काडवंडे या नात्याने आपल्याला सांगू इच्छितो की राईट टू एज्युकेशन यामध्ये फार करोडो रुपयाचा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असं आमच्याजवळ पत्रातून दिसते. माहिती अधिकारात आम्ही पत्र मागितले असता केंद्र सरकारने 2012-13 पासून 2019-20 पर्यंत करोडो रुपये दरवर्षी दिलेले आहे असं पत्रात नमूद आहे. परंतु राज्य सरकारने ज्या वेळोवेळी त्यांनी आपल्या पद्धतीने द्यायला पाहिजे होत्या त्या पद्धतीने वेळोवेळी शाळांना पैसे दिलेले नाही. आणि त्यामुळे आम्हाला असं म्हणायचे आहे की राज्य सरकारने या गोष्टी आपल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण पारदर्शक प्रक्रिया करावी आणि पारदर्शक प्रक्रियेतून प्रत्येक शाळेला समान अधिकारानं पैसे द्यावे, कुठेही भेदभाव करू नये. आणि जर राज्य सरकारने येणाऱ्या काळात या डिसेंबर महिन्यापर्यंत जर पैसा दिलेला नाही तर आम्ही आंदोलन करू अशी भूमिका आमची या पत्र परिषदेतर्फे आम्ही इथे मांडत आहे. राज्य शासनानं कोविड संक्रमण काळामध्ये राज्य शासनानं अनेक निधी त्यामध्ये वळते केले. आपला सरळ आरोप राज्य शासनावर आहे का की त्यांनी तो निधीच गहाळ केला किंवा असं काही आहे की तो दुसऱ्या जागी वळता केला? त्याबद्दल स्पष्ट सांगा.
जो 2019-20 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पत्र जे आमच्याकडे मिळालेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद आहे की 2019-20 साठी 626 करोड रुपयाची तरतूद असून ते राज्य शासनाला पाठवलेली आहे. राज्य शासनाने हा निधी राज्य शासनाकडून शाळांना अद्यापही एकही रुपया मिळालेला नाही. हा का बरं मिळालेला नाही असा सरळ सवाल असा प्रश्न त्यांच्यासमोर आम्ही मांडत आहे. यानंतर आपल्या संघटनेचं काय म्हणजे पुढलं पाऊल काय असणार आहे? राज्य शासनाला आम्ही सर्व राज्यमंत्री मागे बच्चू कडू यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही नागोजी गाणार शिक्षक आमदार आहे यांना सुद्धा याबद्दल निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आमचे नानाजी पटोले जे विधानसभा अध्यक्ष आहे त्यांनी सुद्धा आमच्यासोबत चर्चा बैठक केलेली आहे आणि त्यांनी जे शिक्षण मंत्री आहे वर्षाजी गायकवाड यांना फोनद्वारे आमच्यासमोर चर्चा केली. त्यांनी म्हटले की हा जो पैसा आलेला आहे आम्ही पाठवलेला आहे. आम्ही तोच प्रतिप्रश्न त्यांना नानाजी पटोले यांना केला की हा जर पैसा आपण 19-20चा पाठवलेला आहे तर हा मध्यस्थी कुठे गाढ झालेला आहे. हा आमचा प्रतिप्रश्न त्यांना आहे. आजची कोरोनाची परिस्थिती, शाळेंची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. शिक्षकांचा पगार देणं कठीण होऊन गेलेलं आहे. अशा काळात जर हक्काचा पैसा हा जर आलेला आहे हा मिळाला तर शिक्षकांना पगार देणं अत्यंत सोपी होईल आणि शाळेचा जो इतर खर्च आहे हा सुद्धा करणं सोपी होईल आणि पालकांना सुद्धा बर्डन याच्यामधून आम्ही कमी होऊ शकते. शाळा पालकांवर जास्त तकादा लावणार नाही. जर हा हक्काचा पैसा आला तर कुठेतरी ॲडजस्टमेंट करून पालकांना सुद्धा यामध्ये आपण मदत होऊ शकते. माझं नाव सचिन काडबंडे आहे आणि मी RTE फाउंडेशन इथे अध्यक्ष या नात्याने काम करतो. पुणे जिल्ह्यातील मावळ हा भाग जमिनीमुळे अवघ्या महाराष्ट्रात हॉट प्लेट म्हणून ओळखला जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत असून हात लावाल तिथं चटका बसत आहे. त्यामुळे शेती राहणार का नाही असा प्रश्न डेव्हलपमेंट होत असल्याने इथे नवीन राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिर्डी येथे अशीच अवस्था होती. तिथं आता मूळचे माणसं शोधून सापडत नाही. अशीच अवस्था आता मावळची होऊ शकते. त्यामुळे जमीन विकून 4 दिवस महागड्या मोटारीत फिराल पण नंतर काय, आताच काळजी घ्यायला हवी असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोपरखळी मावळकरांना दिला आहे. ते मावलत माउंट विस्टा या गृह प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. खरंय का हा मावळ भाग डेव्हलपमेंट खूप फास्ट होत असताना मला दिसते. परंतु शेती राहणार का नाही हा प्रश्न मला विचारायचा राहिला तुम्हाला. शेतकरी नाही, शेती नाही, सगळे अशा अवस्थेला सगळं चाललेलं आहे. खूप बदल तुमच्याकडे आहे आणि इकडं महाराष्ट्रामध्ये तुमच्या भागाला काय म्हणतात माहिती, म्हणजे तिकडच्या भाषेमध्ये हॉट प्लेट म्हणतात. म्हणजे गरम तवा म्हणतो ना, हात गरम तवा आहे, हात लावाल तिथे चटका बसेल इतकं गरम झालेलं आहे सगळं. आणि त्यामुळे खूप विषय हे असतात. यानंतर येतो तो रायगडचा भाग येतो. म्हणजे तुमच्या याच्यानं मुळशी मावळ हे सगळे क्षेत्रानंतर रायगडचा भाग आहे का असाच पद्धतीनं सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गरम भाग हे 2 आहेत. परंतु आता ही डेव्हलपमेंट चालली, व्यवस्थित व्हावी, काळजीपूर्वक व्हावी आणि खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक इथे येत आहेत. तुमच्या मतदारसंघाची संख्या दर 5 वर्षाला 50,000 वाढणार असं समजून चाला तुम्ही. येणारे नवीन येणार. म्हणजे तुम्ही एखादी झाकू जाल शिर्डीमध्ये, जर तुम्ही शिर्डीला कुणी गेला असेल तर लक्षात येईल मूळ माणसाचं पोते, गोंदकर असे होते, शेळके होते तिथं, शेळके, पोते, गोंदकर. आता ते शोधून सापडत नाहीत. उद्या तुमची सुद्धा एकच गोष्ट काळजी घेतली का बदलत्या पिढीनं, नव्या पिढीनं 4 पैसे या निमित्तानं येतीलच तुमच्याकडे, पण त्याची इन्व्हेस्टमेंट आणि पुढं लॉंग टर्म मध्ये कशा पद्धतीनं त्याचा उपयोग होईल आणि आपली परिस्थिती आणखी चांगली कशी होईल. जमीन विकणं, एखादी एकर विकणं त्यावेळेस खूप चांगलं आहे, पैसे खूप मिळतील. पण ते पैसे जर लगेच गाड्या घ्यायला BMW घेतली म्हणून 4 दिवस फिराल तुम्ही BMW, पण पुढं काय. आणि म्हणून आपण थोडस लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे. एकदा पवार साहेबांनी हेलिकॉप्टर मधून वरून जात होतो आणि सगळा पुण्याचा भाग पाहिल्यावर मी म्हणलं साहेब हे काय इथलं शेतकऱ्याचं काय, कुठे आहे ते. त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक सांगितलं का मला माहित नाही असं नेमकं काय झालं असेल खाली त्या शेतकऱ्यांचं, परंतु आपला एक तरुण मुलगा लांडे आमदार लांडे विलास लांडे,
ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी म्हणजे आम्ही कृषी मंत्री मी होतो आणि ते केंद्रामध्ये मंत्री होते आणि असं वरून फिरत. हिंगणा पोलीस ठाणे अंतर्गत 9 नोव्हेंबर रोजी एक अज्ञात शव दिसले होते. त्याचा शोध हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत लावण्यात आला. 4 ते 5 तासाच्या आत आरोपीचा शोध लावून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. 8 नोव्हेंबर रोजी रात्री 1च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष येथून बिनतारी संदेशाद्वारे माहिती मिळाली की इंदिरा माता नगर हनुमान मंदिर येथे एक अज्ञात इसमाचा हनुमान मंदिराच्या पूर्वेस राहणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या सांडपाण्याच्या नालीत मृत अवस्थेत पडलेला दिसला. पोलिसांद्वारे समोरील तपास सुरू आहे. दिनांक 9 रोजी एक इन्फॉर्मेशन मिळाली सुमारे 2 वाजेच्या आसपास की वेळा हरिश्चंद्र शिवार आहे, इथून जवळजवळ 25-30 किलोमीटर अंतरावर. तिथं जंगलामध्ये हायवेच्या बाजूला एक प्रेत आहे अनोळखी इसमाचं, असं कळाल्यानंतर तात्काळ हिंगणा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दुर्गेसाहेब, आम्ही आणि आमचे DCP श्री नुरुल हसन साहेब, DCP झोन 1 IPS ऑफिसर आणि PSI ओरके स्टाफ, आम्ही सर्वजण तात्काळ घटनास्थळी पोचलो. तिथं पाहिलं तर एक सुमारे 25 वर्षाचा तरुण, डोक्याला इंजुरीज होत्या आणि दगड वगैरे, रक्तबंबाळ दगड बाजूला पडलेले होते. घटनास्थळाचं निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की दिस इज नॉट ॲक्सिडेंटल ऑर सुसायडल डेथ बट इट्स अ होमिसायडल डेथ. कोणीतरी खून केला असेल त्याचा, असं परिस्थितीजन्य पुराव्यावरून लक्षात आल्यानंतर तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपासाची चक्र फिरवली. माननीय श्री नुरुल हसन साहेब, DCP झोन 1 यांनी स्वतः घटनास्थळी येऊन आम्हाला आणि इन्स्पेक्टर श्री दुर्गे साहेबांना काही सूचना दिल्या. आमचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री अमितेश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या मर्डरचा तात्काळ सर्वप्रथम आम्ही FIR दाखल केली. डेड बॉडी आयडेंटिफाय केल्यानंतर वी इमिजिएटली कॉल्ड रिलेटिव्ज, त्यांच्यापैकी फिर्याद घेण्यात आली. आणि दरम्यान आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर जे क्लूज आम्हाला मिळाले होते ते क्लूज व्हेरीफाय करण्यासाठी DBचे PSI ओरके साहेब आणि एक टीम आम्ही एका ठिकाणी रवाना केली. तो जो क्लू होता तो व्हेरीफाय केल्यावर आमच्या लक्षात आलं की तो क्लू अतिशय महत्त्वाचा होता. आणि त्याच्यानंतर ज्या संशयिताला तात्काळ उचलण्यात आलं, ताब्यात घेण्यात आलं, त्यांनी थोड्याच वेळात गुन्हा कबूल केला आणि त्यांनी सांगितलं की एक व्यक्ती ज्याचं नाव विनीत बनसोड आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, मित्र आहे आणि सोबत आम्ही काम करतो. त्याला मी काही कारणास्तव स्वतः दगडाने मारून ठार केलेला आहे. तर आरोपीला घटनेपासून आम्हाला घटनेची खबर मिळाल्याच्या फक्त 3 ते 4 तासाच्या आत या मर्डरचं डिटेक्शन केलेलं आहे. PSI ओरके साहेब आणि त्यांच्या टीमने दुर्गे साहेबांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्याचं नाव अनिकेत कैलाश मेश्राम आहे, वय सुमारे 23 वर्ष, ओंकारनगर नागपूरचा राहणार आहे. आणि या कामी आम्हाला माननीय श्री दिलीप झळके साहेब, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग यांचंही खूप महत्त्वाचं मार्गदर्शन लाभलं आहे. साहेबांनी ज्या सूचना दिल्या होत्या, थोडक्यामध्ये अतिशय चॅलेंजिंग इन्व्हेस्टिगेशन होतं आणि प्रेताची ओळख पटवण्यापासून ते गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्यापर्यंत जास्तीत जास्त 3 तासाच्या आत आम्ही ही सर्व प्रक्रिया पार पाडलेली आहे. आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुढची कायदेशीर तपास आणि प्रक्रिया चालू आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत NDA चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. निवडणुकीत चांगले यश NDAला मिळेल, सगळ्यांचे एक्झिट पोल खोटे ठरेल. बिहार बरोबरच इतर राज्यातल्या पोटनिवडणुकीतही भाजप आघाडीवर आहे. मात्र याचा परिणाम राज्यातील राजकीय परिस्थितीवर होईल, असं भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीने बिहारची विधानसभा निवडणूक, त्याचबरोबर राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर 11 राज्यातल्या निवडणुका 56 जागेसाठी होत आहेत. आता जर निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर आपण 56 पैकी 34 जागेवरती पोटनिवडणुकीमध्ये पुढे आहे. बिहारमध्ये 243 जागांपैकी 127 जागावरती NDA पुढे आहे आणि 106 जागावरती महागठबंधन आहे. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण या निवडणुकीवरती जो परिणाम जाणवतो आहे, बिहारमध्ये जी अँटी इन्कम्बन्सी होती असं म्हणतात, एक्झिट पोलनी जे आपले मतं नोंदवली, सी वोटर्सने जे आपले मतं नोंदवले, ते सबसेल फेल ठरत असताना आत्ताचं रुझान येत आहे.
आणि जे परसेप्शन क्रिएट केलं होतं की भारतीय जनता पार्टी नितीश कुमारच्या विरोधात आता लाट जाणार, अँटी इन्कम्बन्सीचा नक्की ह्यांना फटका बसणार. पण अशाही परिस्थितीवरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते हे बिहारचे प्रभारी राहिले, नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व राहिलं, नितीश कुमारांचं नेतृत्व राहिलं, अतिशय नियोजनबद्ध बिहारच्या राज्याला पुढे घेऊन जात असताना इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिज बांधले, शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद केली, वीज जोड दिले, अशा पद्धतीने सूचित बेरोजगारांचा प्रश्न सोडला. याला जनतेने प्रतिसाद दिला आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मताधिक्य दिसतंय. निश्चित स्वरूपामध्ये अंतिमता निकाल हे NDAच्या बाजूने लागतील आणि स्पष्ट बहुमताने भारतीय जनता पार्टी आणि NDAचं सरकार हे बिहारमध्ये येईल. हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये संघीय पद्धतीच्या राज्यामध्ये सर्वांकडे हा विकास होत असताना दिसतंय आणि त्यांच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे. सांगली जिल्ह्यात 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जी मुले अनाथ आहेत किंवा जी मुले अनाथ आश्रम किंवा संस्थांमध्ये आहेत अशा मुलांनी किंवा संस्था चालकांनी आपल्याकडील मुले अनाथ असल्याचा पुरावा आणि प्रस्ताव सादर करावा असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे. या विहित कालावधीत आपण अनाथ प्रस्ताव सादर केल्यास त्या मुलाला अनाथ प्रमाणपत्र दिले जाणार असून यांना अनाथ प्रमाण दिले जाणार आहे. याचा फायदा त्या मुलाला आपले नागरिकत्व दाखला आणि 1% नोकरीमध्ये आरक्षणासाठी लाभ मिळण्यासाठी होणार असल्याचे 14 ते 30 नोव्हेंबर पर्यंत आपले प्रस्ताव महिला बाल विकास कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहनही सुवर्णा पवार यांनी केले आहे. दिनांक 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर सांगली जिल्ह्यातील ज्या ज्या संस्थांमध्ये यापूर्वी अनाथ मुलं राहून गेलेली आहेत किंवा सध्या परिस्थितीमध्ये जी अनाथ मुलं संस्थेमध्ये आता राहतात त्या सर्व मुलांसाठी आम्ही त्या मुलांना आणि सर्व संस्था चालकांना आवाहन करत आहोत की 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये त्यांनी त्यांचा अनाथ असल्याचा पुरावा आणि प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करायचा. हा प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्याबाबतची व्यवस्था करणार आहोत की हे प्रमाणपत्र त्यांना त्यांच्या नागरिकत्वाचे दाखले मिळण्यासाठी आणि 1% नोकरीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी उपयोगी येईल. आमची विनंती आहे सर्व बालकांनी, मुलांनी आणि संस्था चालकांनी 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर अनाथ प्रमाणपत्राचा प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावा. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य माणसाची परिस्थिती खालावलेली असून त्यांना परिवाराचा गाडा चालविणे मुश्किल होत आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाची फीचा अतिरिक्त बोजा हा सर्वसामान्य माणसाला परवडणारा नसल्याने पालकांच्या 3 महिन्यांच्या शाळांची फी माफीबाबत राष्ट्रवादी पक्ष सरसावला आहे. मुंबईतील उर्दू इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संचालकांची बैठक घेऊन 3 महिन्यांची फी माफीला 69 शाळांची मंजुरी मिळाल्याची माहिती राष्ट्रवादी नगरसेवक शानू पठाण यांनी दिली आहे. मुंब्रा परिसरात असलेल्या खाजगी शाळांच्या संचालकांशी चर्चा करून कोरोनाच्या काळातील 3 महिन्यांची फी माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी पदाधिकारी हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले आहे. मुंब्रा परिसरात असलेल्या 90% शाळांच्या संचालकांशी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने चर्चा करून 3 महिन्यांच्या फीसह अतिरिक्त सर्व शुल्क माफ करण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला शाळा संचालकांनी मंजुरी दिल्याची घोषणा मुंब्रा राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. त्यामुळे मुंब्रा परिसरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंब्रा परिसरात असलेल्या उर्दू इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील तब्बल 69 शाळांनी फी माफीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, तर अन्य शाळांचे संचालक हे चर्चेसाठी उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी चर्चा होऊ शकलेली नाही. मात्र अन्य शाळांप्रमाणे उर्वरित शाळाही 3 महिन्यांची फी माफ करण्यासाठी तयार होतील असा आशावाद हा राष्ट्रवादी नगरसेवक अशरफ शानू पठाण यांनी व्यक्त केला आहे. देखिए, बहुत ही शॉर्ट में मैं आपको बताता हूँ. मिनिस्ट्री ऑफ माइनॉरिटी अफेयर्स की 4 स्कॉलरशिप की स्कीम्स हैं. एक है प्री मैट्रिक स्कॉलरशिप, एक है पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप, एक है मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप और एक है बेगम हजरत महल नेशनल स्कॉलरशिप. ये स्कॉलरशिप के ऊपर डॉक्टर जितेंद्र अवार्ड, मिसेस रुता अवार्ड, सैयद अशरफ भाई साहब, शमीम भाई, शानू पठान, तमाम जो नगर सेवक हैं उनकी रहनुमाई में हम सब मिल करके उसके ऊपर काम करते हैं. ज़्यादा से ज़्यादा लोगों के फॉर्म भरते हैं
और उनको फिर उनका सिलेक्शन होता है, तो एक रकम होती है, हर स्कॉलरशिप की अलग अलग पैसे होते हैं, वो सिलेक्शन होने के बाद बच्चों के खाते में आते हैं। तो उसका काम इस साल भी बहुत ही जोर शोर में हुआ है और हमें उम्मीद है कि ज़्यादा से ज़्यादा बच्चों को इस बार भी माइनॉरिटी की स्कॉलरशिप्स की रकम मिलेगी। डेटा हमारे पास में अवेलेबल है, तकरीबन 10,000 लोगों हमारे पास आए थे और 9823 लोग हमारे पास में आए थे, वो ऊपर वाला। हम लोगों ने 9,182 बच्चों को अभी तक अटेंड किया, उसमें से 7,146 बच्चों ने रजिस्टर किया और हम लोगों ने उनका ऑनलाइन सबमिशन 5,527 बच्चों का अब तक कर चुके हैं। अभी भी ये सिलसिला चालू है? जी बिल्कुल चालू है, क्योंकि अभी तक डेट खत्म नहीं हुई है, डेट एक्सटेंड की गई है, तो जब तक डेट चालू रहेगी यहाँ पर हम लोग उसका फॉर्म भरते रहेंगे। क्या लास्ट डेट? नवंबर की 30 तारीख तक। पूरे मुमरा कौसा के अंदर कोविड का पैटर्न मुमरा का पूरे महाराष्ट्र और पूरे देश में देखा गया है। ऐसा ही एक माननीय गृह निर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहब की मार्गदर्शन में उनसे चर्चा करके एक मुमरा कौसा फीस सोल्यूशन कमेटी बनाई थी, जिसकी मीटिंग डायमंड हॉल में ली गई थी 1 महीने पहले। और माननीय रूता आव्हाड मैडम, माननीय सैयद अली भाई साहब, शादाब सर, रफ़ीक कामदार जी और मैं और शमीम खान जी, उन्होंने इस कमेटी को वर्किंग में लेके आगे काम किया और ये तय किया कि मुमरा कौसा के जितने भी स्कूल हैं उनको हम अपील करेंगे कि 3 महीने की फ़ीस और अदर चार्जेस कोविड में माफ़ किया जाए। जैसे ही हर दबके ने लोगों का सहयोग किया, डॉक्टर, पुलिस, म्यूनसिपलिटी, सफाई कर्मचारियों ने, हर और राजनीतिक लोगों ने कोविड में अपना सहयोग और योगदान दिया है, ऐसे ही एजुकेशन डिपार्टमेंट अपना योगदान दिया। 69 स्कूल अभी तक मुमरा कौसा की टॉप के स्कूलों ने 3 महीने की फ़ीस और अदर चार्जेस माफ़ कर दिया। क्वीन मैरी, मुमरा इंग्लिश स्कूल, हाई स्कूल, सैम्बोसिस, अल एहसान, अल हिदाया, अल नादुल फला, मैस्को, ऐसे बहुत सी बड़ी नाम इंडियन स्कूल, बहुत से स्कूल है जिन्होंने 69 स्कूलों ने अभी तक 3 महीने की फ़ीस और अदर चार्जेस माफ़ कर दिया है। बची रही 10% स्कूल, जिनमें कुछ उनके स्कूल के ट्रस्टी यहाँ मौजूद नहीं है। आने वाले वक्त में वो आ जाएंगे। हमें यकीन है कि हमने जो एक पैटर्न, यूनिफॉर्म पैटर्न पूरे शहर में लागू किया है, यही पैटर्न महाराष्ट्र के साथ थाना और कई दोषों में इस पैटर्न को लागू किया जाएगा और जो ज़रूरतमंद बच्चे उनको इसका फ़ायदा पहुँचेगा, हमें यकीन है। सर, ये रिक्वेस्ट लेटर है जो माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहब के आदेश की देखरेख में बनाया गया और ये रिक्वेस्ट लेटर हमने मुमरा कौसा के कलवा के 69 स्कूल और कॉलेज को हमने दिया और उसका रिजल्ट ये है कि मुमरा कौसा एजुकेशनल फीस सोल्यूशन कमेटी बनाई गई और फीस सोल्यूशन कमेटी बनाने के बाद हम, यानी मैं अगर कहूँ तो हमारी भाभी मिसेज रूता आव्हाड साहबा और सादाब सर, शानू भाई, सैयद अली अशरफ भाई साहब और रफ़ीक कामदार जी, हमारी चेयरमैन भाभी अशरीन दाऊद, रेहान भाई पीतलवाला, इस तरीके का हमारा बबलू शिमना, डॉक्टर शाह, जफर नुमानी और तमाम हमारे नगर सेवक, नगर सेविकाओं ने मिल करके हम लोगों ने 69 स्कूल और कॉलेज का हम लोगों ने दौरा किया, जाकर के वहाँ के प्रिंसिपल्स और वहाँ के ट्रस्टियों से मुलाकात की और अल्हम्दुलिल्लाह उसका रिजल्ट ये आया कि आप देख सकते हैं कि 69 स्कूल और कॉलेज ने इन सोल्यूशन कमेटी के रिक्वेस्ट को, माननीय जितेंद्र आव्हाड साहब के रिक्वेस्ट को माना, जिसमें यह था कि 3 महीने की फीस ना ली जाए कोरोना महामारी को देखते हुए। दूसरा ये था कि कोई भी अदर चार्जेस ना लिया जाए जब तक कि फिजिकल स्कूल चालू ना होता है, कॉलेज चालू ना होता हो, और 2019 की बकाई रकम को अदा की जाए। ये 69 स्कूल कॉलेज के लोगों ने मान लिया है। कुछ लोग ऐसे हैं जो अभी तक हमारी बातों को नहीं माने हैं, उनको हम आपके माध्यम से कहना चाहते हैं, हाथ जोड़ के विनती करना चाहते हैं कि पहली बार माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहब ने आपके सामने एक रिक्वेस्ट लेटर भेजा है। इसको जिस तरीके से 69 लोगों ने मान लिया है, इसे आप भी कबूल फरमा लें, जिससे हमारे शहर में ही नहीं बल्कि महाराष्ट्र में एक अच्छा मैसेज जाए, हिंदुस्तान में एक अच्छा मैसेज जाए कि आप लोगों ने अब तक, मैं एकदम अगर साफ कहूं मीडिया के माध्यम से, तो मैं कहना चाहता हूं कि स्कूल कॉलेज के लोगों ने बिजनेस ही किया है, एजुकेशन भी दिया, मैं इसको मानता हूं, लेकिन सबसे पहले बिजनेस किया है। तो कम से कम 3 महीने के लिए आपका बिजनेस बंद कर दो। जिस तरीके से ये बाकी 69 लोगों ने बड़ा दिल दिखाया है, ऐसे आप भी अपना दिल दिखा दो और उन गरीब मुस्तहिक बच्चों की फीस को माफ कर दो, जो अदर चार्जेस लिए गए हैं उसको माफ कर दो। जब फिजिकल स्कूल आपका चालू हो जाएगा तो आप वो पेमेंट लेना चालू करो, फीस लेना चालू करो। लेकिन हम पेरेंट्स से भी कहना चाहते हैं
कि आप बकाई रकम उनकी अदा कर दो, क्योंकि उनके भी एक्सपेंसेस हैं। आता वेळ झालेली आहे या बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.